ज्या कोणी शेतकरी बंधूंनी ठिबक सिंचन वापरलेलं आहे त्या शेतकरी बंधूंना हे नक्की माहीत आहे की ठिबक सिंचनाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो म्हणजे ठिबक सिंचनाचे जे ड्रिपर आहे ते चोकअप होणं। कारण ते जर चोकअप झाले तर जिथे पाणी पडत नाही तिथले सर्व तुमचे जे पिकं आहे ते मरून जातात, असमान पाणी पडतं, पिकाची असमान वाढ होते आणि परिणामी जो काही हजारो लाखो रुपये खर्च करून शेतकरी बंधूंनी ठिबक सिंचन लावलं होतं त्यांच्या शेतामध्ये ते त्यांना बदलावं लागतं। आणि जे शेतकरी आता नव्याने आहेत की बाबा ज्यांनी आत्ता ठिबक सिंचन लावलं आहे किंवा लावायचा विचार करणार आहे तर त्यांनाही हाच अनुभव येईल। जर तुम्हालाही हाच अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की मी कोणत्या दिशेने योग्य दिशेने विचार करतो की नाही करत। पण हे जे चोकअप आहे ना, हे चोकअपच्या याआधी मी भरपूर व्हिडिओ बनवले आहे की तिच्यामध्ये ॲसिड ट्रीटमेंट टाका, पाण्याचा दबाव नियंत्रित ठेवा, ठिबक सिंचन म्हणजे छोटे छोटे तुकडे करून पाण्याचा दबाव नियंत्रित करा, नळ्याच्या लांब्या ज्या आहेत, नळीची जी लंबाई आहे लांबी ती योग्य प्रमाणात टाकून तुम्ही पाण्याचं प्रेशर नियंत्रित करा। पण अजून एक महत्त्वाचा जो विषय आहे की एअर वॉल, आता तुम्ही म्हणाल एअर वॉल आणि ठिबक सिंचनाचा काय संबंध, तर तोच इथे आम्ही सांगणार आहे। आणि हे सध्याच्या काळात तुमच्या ठिबक सिंचन चोकअप होण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका निभावतं आहे। जर तुम्ही याचा योग्य उपयोग घेतला तर नक्कीच तुमच्या ठिबक सिंचनाचं आयुष्य वाढू शकतं। तर काय एअर वॉल आणि ठिबक सिंचनाचा संबंध हे या व्हिडिओमध्ये बघूया। तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी गिरीश आपलं स्वागत करतो हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये। आणि तर बघा इथे काय दाखवलं आहे, नॉर्मल परिस्थितीमध्ये समजा हे ठिबक सिंचन नाही आहे तुमच्या शेतात तर काय होतं की तुमची मोटर पाणी उचलते बरोबर, आणि इथे पाईप मोकळा असल्यामुळे त्याच्यातनं जर काही हवा आली तर ती इथून निघून जाते, काही अडचण नाही। पण ठिबक सिंचनामध्ये तुम्ही काय केलं आहे की पाईपाला नळ्या आणि त्या नळ्यांच्या शेवटी पण एंड कॅप, इथे पण शेवटी फ्लश वाल लावून सिस्टीम क्लोज केली आहे। मग अशा परिस्थितीत जर तिकडनं हवा आली तर ती निघेल कशी, हा एक महत्त्वाचा विषय आणि ती काय डॅमेज करेल याच्यावर आपण चर्चा करूया। पण दुसरा महत्त्वाचा विषय की बघा कितीही म्हटलं भारतात तर जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचं जे पाण्याचा सोर्स आहे ना हा जमिनीच्या खालून आहे। ठीक आहे, कोणाची विहीर आहे, बोरिंग आहे तर जास्ती खालून आहे, कोणाचं नदी आहे, नाला आहे, पण ती पण तुमचं जे शेत आहे त्याच्यापेक्षा खालूनच आहे, वरती नाही आहे। तर अशा परिस्थितीत काय होतं की तुमचा जो नॉन रिटर्न वॉल आहे इथे लावला आहे बघा आम्ही, हा जर व्यवस्थित काम करत नसेल की ज्याची शक्यता जास्ती आहे, प्रत्येक शेतकरी हे मान्य करेल की हो बाबा मोटर बंद झाल्यानंतर काही काही पाणी आमचं रिटर्न जातं, तर हा काय करतो की समजा ही तुमची ड्रीप इरिगेशनची सिस्टीम आहे आणि मोटर बंद झाली तर हे जे काही पाणी हे रिटर्न जातं त्याच्यामुळे ह्या पाईपलाईनमध्ये सर्व हवेचा पोकळी निर्माण होते। मग आता जर ओपन पाईपलाईन आहे तर तिथून हवामध्ये घेऊन तो ती पोकळी भरून घेतो, पण जर क्लोज सिस्टीम आहे तर ती पोकळी कशी भरली जाईल हवेची, तर ती बघा या पाईपाच्या माध्यमातून ती या नळ्यांमध्ये पोचेल। आता नळ्या पण शेवटी क्लोज आहे, पाईप पण शेवटी क्लोज आहे, तर एकच जागा अशी आहे तुमच्या ड्रिपरचं छिद्र की जिथून बाहेरची हवा मध्ये जाऊ शकते आणि तिथे तुम्ही पाण्याचा उपयोग केलेला असल्यामुळे तिथे चिखलयुक्त परिस्थिती बनलेली आहे। तिथे अशी परिस्थिती की पाणी पण आहे, चिखल पण आहे, माती पण आहे, आणि मग जेव्हा हवामध्ये जायचा प्रयत्न करते ना तेव्हा काय होतं की तो चिखलयुक्त पाणी पण मध्ये जातं आणि तुमच्या ड्रिपरमध्ये ते अटकतं आणि तुमचे ड्रिपर चोकअप होतात। हे महत्त्वाचा एक विषय। मग समजा तुम्ही जर सबलाईनला एक एअर वॉल लावलेला आहे जसं आम्ही इथे दाखवलं आहे, तर काय होतं की जेव्हा मोटर चालू होते हवा इथून बाहेर निघून जाते आणि जेव्हा मोटर बंद होते तर इथून हवामध्ये घेतल्यामुळे तुमच्या ड्रिपरमध्ये चिखलयुक्त पाणी जायची शक्यता कमी असते। मग एक 200-300 रुपयाचा एअर वॉल करता जर आपलं हजारो लाखो रुपयाचं ठिबकचं आयुष्य वाढणार असेल तर आपण याचा उपयोग का करू नये। बघा तुम्ही जो एअर वॉल वापरायचा आहे ना सबलाईनवर किंवा ड्रीप इरिगेशनसाठी, तो एअर वॉल डबल ॲक्टिंग असला पाहिजे। डबल ॲक्टिंग म्हणजे काय की जेव्हा मोटर चालू होते आणि तुमच्या पाईपलाईनमधली हवा पुढे पुढे जाते तेव्हा ती त्याने बाहेर काढली पाहिजे। हे झालं एक ॲक्टचं एक कार्य। आणि दुसरं
की जेव्हा मोटर बंद होते आणि तुमच्या पाईपलाईनमध्ये पोकळी तयार होते तेव्हा बाहेरची हवा मध्ये घेतली पाहिजे। तर हाच विषय इथे सांगितला आहे की तो कायनेटिक एअर आणि हवेचं सेवन करणारा पाहिजे, निष्काशन आणि हवा प्रवेश त्याच्यामध्ये पाहिजे, डबल ॲक्टिंग पाहिजे। साध्या भाषेत मी समजवलं। त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की बाबा आम्ही तर एअरवॉल लावला आहे, पण तो जो तुम्ही एअरवॉल मोटरपाशी लावला आहे ना तो तुमच्या पाईपलाईनचा एअरवॉल आहे। आम्ही इथे काय उल्लेख करतोय की तुमच्या सबलाईनवर एक एअरवॉल लावा, आणि सबलाईनवर जर एअरवॉल लावायचा आहे तर ऑफकोर्स तो तुमच्या कॉकच्या पुढे असला पाहिजे। जो तुम्ही सबलाईनमध्ये पाणी सोडणार आहे त्या कॉकच्या पुढे जर तो लावला तरच तो व्यवस्थित काम करेल, आधी लावून कसा उपयोग करेल तो। आणि जो एअरवॉल तुम्हाला लावायचा आहे ना मग तो तुमच्या पाईपलाईनसाठी लावायचा असो का तुमच्या शेतासाठी किंवा ठिबक सिंचनासाठी लावायचा असो, काळजी काय घ्यायची की तो तुमच्या पाईपलाईनच्या किंवा तुमच्या सिस्टीमच्या एकदम वरच्या बाजूला पाहिजे। तो असा खाली इथे नको लावून टाका। असं का म्हणतोय मी, कारण हवेची टेंडन्सी असते वर जायची, तर इथून जेव्हा ती पाणी आणि हवा जाते तर हवा वर निघून जाईल, पाणी पुढे जाईल, तर इथे तो चांगल्या रीतीने काम करत असतो। आणि NRVच्या पुढे का लावावा ते सांगितलं मी। इथे बघा मी तुम्हाला दर्शवलेलं आहे की मोटर चालू झाली, पाणी आलं तर याने इथून हवा बाहेर काढून घेतली, हे त्याचं कार्य आहे। आणि हे दुसरं की मोटर बंद झाली तर इथे बघा चिखलयुक्त परिसर दाखवला आहे मी तिथे, तर त्या वेळेमध्ये जेव्हा हवेची पोकळी तयार झाली आहे त्यावेळेस त्याने बाहेरून हवा घेतल्यामुळे ती पोकळी भरून निघाली आणि तुमची पाईपलाईनवर जो दबाव येतो ना किंवा पाईपलाईन चिमटून फुटण्याचा जो प्रकार असतो तो पण ह्या एअरवॉलमुळे वाचू शकतो। तर एक छोटासा विषय आहे, 100-200 रुपयाचा तुमचा एअरवॉल जर तुम्ही लावला तर एअरवॉल असा असतो की एकदा लावला तर 5-10 वर्ष तुम्हाला टेन्शन नसतं। तर तुम्ही हा लावा आणि तुमच्या ठिबक सिंचनाचं आयुष्य नक्की वाढवा। जर तुम्हाला वाटत असेल की काही मुद्दे यातनं राहून गेले तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर असे काही प्रश्न पडले की ज्याचे उत्तरं पाहिजे किंवा तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन करायचं आहे, त्याचा नकाशा बनवून घ्यायचा आहे, त्याचं कोटेशन काढून घ्यायचं आहे, तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात। तुम्ही त्यांना कॉल करू शकता, त्यांचे नंबर मध्ये मी दिलेले आहे। धन्यवाद।